रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल आणि चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंटक एकांकिका स्पर्धा वर्ष 8वे दिनांक 28, 29, 30 जानेवारी पासून सुरू होत आहे। या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच 5 केंद्रांमध्ये पार पडली। 5 केंद्र म्हणजे जळगाव, नागपूर, पनवेल, पुणे आणि रायगड। यातून 24 एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे। ही अंतिम फेरी वासुदेव फडके नाट्यगृह पनवेल येथे होणार आहे। या अंतिम फेरीसाठी मकरंद अनासपुरे आणि विजय केंकरे हे मुख्य परीक्षक म्हणून लाभले आहेत। तसेच 2016ला या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हे पारितोषिक मिळवलेले ओंकार भोजने हे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर आहेत। या स्पर्धेसाठी एकूण 2,76,000 रुपयांचे 50 पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांनी सांगितले आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळ चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14व्या एकांकिका स्पर्धेचं आणि 8व्या अटल नाट्य करंडक या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही स्पर्धा या स्पर्धेची प्राथमिक फेरी ही नुकतीच पार पडलेली आहे। 5 केंद्रांवरती म्हणजे जळगाव, नागपूर, पुणे, रायगड आणि पनवेल अशा 5 केंद्रांवरती ही प्राथमिक फेरी पार पडली आणि त्याच्यातून 24 एकांकिकांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या 28, 29, 30 जानेवारी 2022 रोजी पनवेल महानगरपालिकेच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये ही अंतिम फेरी ही रंगणार आहे। ह्या स्पर्धेसाठी माननीय मकरंद अनासपुरेजी आणि त्याचबरोबर विजय केंकरे हे परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत। आतापर्यंत ही स्पर्धा नेहमीच सांगता अतिशय चांगल्या दर्जेदार पद्धतीने पार पडलेली आहे। या स्पर्धेमध्ये 2016 रोजी ज्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेते हा पुरस्कार प्राप्त केलेला होता असे माननीय ओंकार भोजनेजी हे ह्या स्पर्धेला त्यांनी ब्रँड अँबॅसिडर म्हणून या स्पर्धेचे ते आहेत। ह्या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा 3 दिवस रंगणार आहे आणि 2,76,000 रुपयाचे 50 पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्ताने हे देण्यात येणार आहेत। ही स्पर्धा ही चोखंदळ अशा परीक्षकांची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळेच या स्पर्धेच्या द्वारे चांगले चांगले असे कलाकार, चांगले चांगले असे लेखक, दिग्दर्शक असे या स्पर्धेच्या निमित्ताने पनवेलमध्ये येऊन त्यांची कला ही दाखवत असतात आणि खरोखरच त्याच्यामुळे पनवेलच्या नाट्य रसिकांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे की अशी स्पर्धा आपल्या सर्वांना बघायला भेटणार आहे। या स्पर्धेचा आपण सर्वांनी या इथे स्पर्धा बघायला आपल्या अखिल नाट्य परिषदेच्या ह्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आपण नक्की यावे अशी आपणा सर्वांना या इथे मी विनंती करतो। अटल करंडक ही स्पर्धा मी सांगितल्याप्रमाणे आजच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे। अटलच नाही तर अशा काही आणि आणखी स्पर्धा आहेत ज्या मानाच्या आणि महत्त्वाच्या स्पर्धा समजल्या जातात। ज्या सगळ्या स्पर्धांमुळे आमच्यासारखे कलाकार, राज्यभरातले कलाकार किंवा कोपऱ्यातले कलाकार पुढे येतात, आपली कला सादर करतात आणि आपला एक नवीन प्रवास सुरू करतात। तर आत्ता अटल करंडकचं हे 8वं वर्ष आहे। काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016ला मी याच स्पर्धेचा एक पारितोषिक विजेता आहे आणि आज त्यांच्याच वतीनं ब्रँड अँबॅसिडर म्हणून मी आपली भूमिका व्यक्त करतो। तर मला तोही आनंद आहे, अभिमान आहेच। तर मी आपल्या सगळ्यांना या एका अनोख्या सोहळ्याचं निमंत्रण देतोच। शिवाय आपण आत्ताच्या परिस्थितीनुसार जी काळजी घ्यायची ती काळजीसुद्धा घेतो आहोत। तर ती काळजी घेऊन सगळे नियम पाळून आपण ही स्पर्धा आणि हा सोहळा एन्जॉय करणार आहोत। तर यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, निमंत्रण आणि धन्यवाद। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद और रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडल के माध्यम से हम लोग अटल एकांकिका यानी ये 1 एक्ट टूर्नामेंट कंपटीशन हम लोग लेते आए हैं और इसको महाराष्ट्र भर से बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है। हमने पिछले कुछ सालों में
हमारे सारे जो सहयोगी हैं जो इन दोनों संस्थाओं के साथ में जुड़े हैं, ऐसे हमारे सारे सहयोगियों ने मिलकर महाराष्ट्र में जाकर अलग अलग जगह पर इस प्रतियोगिता को अच्छा रिस्पांस मिले इसके लिए जो प्रयास किए, इसके बदौलत आज हमको 2014 सालों के बाद में अलग अलग समय पे अच्छा रिस्पांस हमेशा से मिलता आया है। इस साल भी काफ़ी बड़े पैमाने पर पूरे महाराष्ट्र भर से बढ़ चढ़कर हिस्सा अलग अलग संस्थाओं ने लिया। उन सारी संस्थाओं का हम स्वागत करते हैं, उनको धन्यवाद देते हैं। आज इस प्रतियोगिता का आखिरी चरण उसका शुरू हो रहा है और इस चरण में पनवेल में वासुदेव बर्मन फटके ये जो नाट्यगृह है यहाँ पर इसके फाइनल राउंड्स होंगे और इन फाइनल राउंड्स में ये महाराष्ट्र से आए हुए अलग अलग संस्था उनकी परफॉर्मेंस देखने के लिए पनवेल, रायगढ़ तथा नवी मुंबई के लोगों को अवसर मिलेगा। इन सारे एंट्रीज का हम स्वागत करते हैं। जिन्होंने इसके लिए कोऑपरेट किया है उनका हम आभार प्रकट करते हैं। 108 कुल मिलाकर प्राइमरी एंट्रीज इसमें शामिल हुए और इन सारे एंट्रीज के माध्यम से अब उसमें से फाइनलाइजेशन करके हमने 25 कुल मिला के हमने इसमें से फाइनलाइज किए जो ये अंतिम फेरी में यहाँ पे अंतिम राउंड में यहाँ पर आएंगी और उसके बाद में इंडिविजुअल के लिए और प्राइजेस जो है ये 1 लाख का सबसे पहला नंबर है, दूसरा नंबर है 50,000 का, तीसरा नंबर 25,000, चौथा नंबर 10,000 और इसके साथ साथ ट्रॉफीज और उत्तेजनार्थ यानी जो प्रोत्साहन के लिए दिए जाते हैं, ऐसे 2 प्राइजेस हम लोग इसमें दे रहे हैं। रायगढ़ ज़िले के लिए हमने प्राथमिक जो राउंड था उसके लिए पहला जो प्राइज़ था 10,000 का, दूसरा प्राइज़ 7,000, तीसरा प्राइज़ 5,000 का, ऐसा हमने दिया हुआ है। बहुत अच्छा रिस्पांस सारे लोगों ने मिलकर दिया है और अब इस स्पर्धा के माध्यम से अलग अलग नए उभरते हुए कलाकार आज महाराष्ट्र के सामने आ रहे हैं। महाराष्ट्र में कई गिने चुने नाम इसी तरीके के कंपटीशन लेते रहती है। हमें गर्व है कि अटल करंडक के नाम से उनमें हमने भी अपना एक प्रयास जोड़ दिया है। आज इस पूरी प्रतियोगिता को लोगों तक लेके जाने के लिए और लोगों का इसमें सहयोग मिले इसके लिए इसके ब्रांड एम्बेसडर के बतौर हमने कामकर जी को आज यहाँ पर हमारे ओर से ये यहाँ पर हमने उनको चुना हुआ है। हमें खुशी है हमारे सारे सहयोगियों की कि उन्होंने इसके बारे में हमें जो सहयोग दिया है और हमें पूरा विश्वास है कि आने वाले समय में भी उनके माध्यम से ये कंपटीशन, ये प्रतियोगिता महाराष्ट्र के घर घर तक, गाव गाव तक जाएगी। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।